लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 53 पाठ 53. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. आज आपला विशेष सराव पाठांपैकी दुसरा पाठ. आठवतंय ना? पाठ क्रमांक 52 ते 56 हे विशेष सरावाचे पाठ आहेत. तेव्हा कोणताही पाठ चुकवायचा नाही. काय? बरं, आता सुरुवातीला आधीच्या पाठातला काही भाग पुन्हा ऐकूया, मग आपण सराव करूया. तुम्हाला काय काय करायला आवडतं त्याची यादी करा. मग त्याप्रमाणे कशात भाग घ्यायचं ते ठरवू आपण. आधी माझी यादी करूया. बरं दिनू, व्हॉट डू यू लाईक टू डू? आय लाईक टू ड्रॉ. चित्र काढण्याच्या कार्यक्रमात मी भाग घेईन. आय लाईक टू कुक. स्वयंपाकाच्या स्पर्धेत भाग घेईन. आणि मी माउथ ऑर्गनवर एक गाणं वाजवीन. आय लाईक टू प्ले द माउथ ऑर्गन. खाण्याची स्पर्धा असती तर तू नक्कीच जिंकला असता. बरं आशा, आता तुझी यादी करूया. व्हॉट डू यू लाईक टू डू? आय लाईक टू डान्स. लिहिना सुनीता मावशी. धाधिन धिन्ना धाधिन धिन्ना. आय लाईक टू डान्स. लिहिलं. आय लाईक टू कुक. आय लाईक टू कुक. आय लाईक. यू लाईक टू प्ले द तबला. खरंच सुनीता, आशा छान तबला वाजवायला शिकली आहे. मीच शिकवतो तिला. आय कॅन प्ले द तबला. हो, मी विसरलेच. आय लाईक टू प्ले द तबला. आय कॅन प्ले तबला. दिनू, आय लाईक टू प्ले द तबला. लिहिलं. ताईला लिहायला आवडतं. ती छान गोष्टी लिहिते. शी कॅन राईट. शी लाईक राईट. दिनू, शी लाईक्स टू राईट असं म्हणायचं. ओ, शी लाईक्स टू राईट. येस, आय लाईक टू राईट. आय लाईक टू राईट. बरं लिहिलं. एकदा वाचून दाखवते, ऐक. I like to dance. I like to cook. I like to play the tabla. I like to write. आय लाईक टू राईट म्हणून मी निबंध लेखनात भाग घेईन. आमच्या वर्गाच्या नाचात भाग घेईन आणि स्वयंपाकाच्या स्पर्धेत भाग घेईन. बिकॉज आय लाईक टू कुक. पण ताई, तुझ्या नाचासाठी तूच तबला वाजवला तर कसं होईल? धा धिन धिन्ना धा धिन धिन्ना. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका. टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. मागच्या पाठात आय कॅन, शी कॅन म्हणजे आपल्याला काय काय करता येतं अशी वाक्य शिकलो. आज आय लाईक, शी लाईक्स म्हणजे आपल्याला काय काय आवडतं त्याच्याबद्दल इंग्रजीत बोलायचा सराव करूया. आपल्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींच्या आवडीनिवडींबद्दल इंग्रजीत बोलूया. आधी ऐका. What
do you like to eat? I like to eat mangoes. I like to eat laddu. What does your friend like to eat? She likes to eat potatoes. What do you like to drink? I like to drink milk. What does your father like to drink? He likes to drink tea. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. तुम्हाला काय काय खायला आवडतं हे मला इंग्रजीत कोण सांगेल? What do you like to eat? या प्रश्नाचं उत्तर देताना राईस, व्हेजिटेबल्स, मिल्क, फ्रूट्स, टी असे आधी शिकलेले इंग्रजी शब्द वापरा. मराठीतले काही शब्दही वापरू शकता. पोळी, भाकरी, गुलाबजाम, लोणचं असे काही शब्द. कोण सांगणार आता? घंटा वाजली की एक मूल उभं राहील. 2 वाक्यात इंग्रजीत उत्तर दे हं. What do you like to eat? दुसरं कोणतरी सांगणार आहे ना? 2 वाक्यात इंग्रजीत उत्तर दे. What do you like to eat? आता पुढच्या मुलांनी आपल्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल मला सांगायचंय. तिला किंवा त्याला खायला काय आवडतं? चला, कोणाला उभं करताय टीचर? तू इंग्रजीत उत्तर दे. प्रश्न आहे, व्हॉट डज युअर फ्रेंड लाईक टू ईट? She likes to eat ice cream किंवा he likes to eat लाडू अशी उत्तरं दिली ना. चला, पुन्हा दुसरं कोणतरी. What does your friend like to eat? तू सांग, तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला काय खायला आवडतं? व्हॉट डज युअर
फ्रेंड लाईक टू ईट? इंग्रजीत उत्तर दे हं. आता आपण पिण्याबद्दल बोलूया. पिणे म्हणजे ड्रिंक. पण आता मात्र प्रश्नही तुम्हीच विचारायचे आणि उत्तरही तुम्हीच द्यायची. घंटा वाजली की टीचर 2 मुलींना किंवा मुलांना उभं करतील. दोघं तयार? एकाने विचारायचे, तुला काय प्यायला आवडतं? व्हॉट डू यू लाईक टू ड्रिंक? मग दुसऱ्याने उत्तर द्यायचं, आय लाईक टू ड्रिंक मिल्क किंवा आय लाईक टू ड्रिंक सरबत. असं काही. सुरू करा. गुड. आता दुसरी 2 जण. असंच बोला दोघं. एकाने विचारायचे, तुला काय प्यायला आवडतं? मग दुसऱ्याने उत्तर द्यायचं, पण इंग्रजीत हं. करा सुरू. व्हेरी गुड. आता पुढची 2 मुलं उभं राहतील. असंच प्रश्न उत्तर सुरू करा. गुड. व्हेरी व्हेरी गुड. आता पुढचा सराव टीचर घेतील. एकेका मुलाला विचारतील, व्हॉट डू यू लाईक टू ईट? तुला काय खायला आवडतं? व्हॉट डू यू लाईक टू ड्रिंक म्हणजे तुला काय प्यायला आवडतं. तसंच व्हॉट डज युअर फ्रेंड लाईक टू ईट? व्हॉट डज युअर फ्रेंड लाईक टू ड्रिंक? असेही प्रश्न विचारतील. तुम्ही इंग्रजीत उत्तर द्या बरं का. खाण्याच्या पिण्याच्या पदार्थांना इंग्रजी किंवा मराठी शब्द वापरू शकाल. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. लक्षात ठेवा, पाठ क्रमांक 52 ते 56 विशेष सरावाचे पाठ आहेत. तेव्हा कोणताही पाठ चुकवू नका बरं का. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका, 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात